मार्च महिन्याची सुरुवात कशी करावी? लक्ष्मी प्राप्तीचे 5 शुभ संकेत. नमस्कार मित्रांनो, आपल्या जीवनात प्रत्येक महिन्याची सुरुवात ही एक नवी ऊर्जा घेऊन येते वा उत्साह, नवी आशा आणि नवे संधीचे दरवाजे. पण विशेष म्हणजे मार्च महिना हा ऋतू बदलाचा, नवचैतन्याचा आणि प्रगतीचा महिना मानला जातो. निसर्गात जशी नवीन पालवी फुटते, तशीच आपल्या आयुष्यातही समृद्धीची नवीन सुरुवात होऊ शकते. पण त्यासाठी महिन्याच्या सुरुवातीलाच काही शुभ सवयी, काही संकेत आणि काही सकारात्मक कृती करणे अत्यंत महत्त्वाचे असते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मार्च महिन्याची सुरुवात कशी करावी आणि लक्ष्मी प्राप्तीचे 5 अत्यंत शुभ संकेत. जर तुम्ही हे संकेत मनापासून आचरणात आणले तर घरात सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी वाढू लागते. चला तर सुरुवात करूया. संकेत क्रमांक 1, घराची शुद्धी आणि स्वच्छता. मित्रांनो, जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो असे शास्त्रात सांगितले आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः घराचा मुख्य दरवाजा, देवघर आणि स्वयंपाकघर ही 3 ठिकाणे लक्ष्मीस्थान मानली जातात. जर या ठिकाणी धूळ, कचरा किंवा अस्वच्छता असेल तर लक्ष्मीचा प्रवेश मंदावतो असे मानले जाते. म्हणून मार्चच्या पहिल्या दिवशी पाणी किंवा गंगाजल शिंपडून घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करा आणि मनात म्हणा, माझ्या घरात समृद्धीचा वास होवो. हे छोटे पाऊल मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. संकेत क्रमांक 2, सकाळी आणि संध्याकाळी दीप प्रज्वलन. दीप म्हणजे प्रकाशा आणि प्रकाश म्हणजे लक्ष्मी. महिन्याच्या सुरुवातीला देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः सूर्योदयाच्या वेळी आणि सूर्यास्ताच्या वेळी हा दिवा फक्त प्रकाश देत नाही तर घरातील नकारात्मकता दूर करून सकारात्मक कंपन निर्माण करतो. ज्या घरात रोज दिवा लावला जातो तिथे लक्ष्मी स्थिर राहते असे मानले जाते. दिवा लावताना मन शांत ठेवा आणि प्रार्थना करा, हे लक्ष्मी, आता माझ्या घरात सुख, शांती आणि संपन्नता नांदो. हा भाव सर्वात महत्त्वाचा आहे. संकेत क्रमांक 3, सुगंध आणि पवित्र वातावरण. मित्रांनो, सुगंध हा लक्ष्मीचा अत्यंत प्रिय गुण आहे. म्हणूनच मंदिरात फुले, अगरबत्ती आणि धूप वापरले जातात. महिन्याच्या सुरुवातीला घरात सुगंध निर्माण करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही करू शकता चंदन, अगरबत्ती, धूप किंवा नैसर्गिक फुलांचा सुगंध. यामुळे घरातील ऊर्जा बदलते, मन शांत होते आणि वातावरण पवित्र होते. शास्त्रानुसार जिथे सुगंध असतो तिथे लक्ष्मी आकर्षित होते. म्हणून मार्च महिन्याची सुरुवात सुगंधाने आणि पवित्रतेने करा. संकेत क्रमांक 4, अन्न आणि धान्याचा सन्मान. लक्ष्मीचा एक अत्यंत महत्त्वाचा रूप म्हणजे अन्नलक्ष्मी. महिन्याच्या पहिल्या दिवशी धान्याचा सन्मान करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुम्ही करू शकता तांदूळ, गहू किंवा धान्य देवापुढे ठेवून नमस्कार करा आणि मनात कृतज्ञता व्यक्त करा, माझ्या घरात अन्न संपन्नता राहो. अन्न वाया घालवू नये, धान्याचा अपमान करू नये, कारण जिथे अन्नाचा आदर असतो तिथे लक्ष्मी स्थिर राहते. हा संकेत अत्यंत प्रभावी मानला जातो. संकेत क्रमांक 5, सकारात्मक संकल्प आणि दान. महिन्याची सुरुवात मनाच्या संकल्पाने ठरते. जर आपण सकारात्मक विचार केला तर ऊर्जा सकारात्मक बनते. मार्चच्या पहिल्या दिवशी स्वतःसाठी एक संकल्प करा, जसे मी प्रगती करीन, मी मेहनत करीन, मी समृद्ध होईन. आणि शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीसन्न वस्त्र किंवा मदत करा. दान हे लक्ष्मी आकर्षित करणारे सर्वात मोठे साधन मानले जाते. जिथे दान असते तिथे लक्ष्मीचा प्रवाह वाढतो. समारोप. मित्रांनो, लक्ष्मी प्राप्ती म्हणजे फक्त पैसा नव्हे तर सुख, शांती, आरोग्य आणि समाधान. मार्च महिन्याची सुरुवात या 5 शुभ संकेतांनी केली तर घरात सकारात्मक बदल जाणवू लागतो. हे संकेत सोपे आहेत पण प्रभावी आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीसाठी चॅनेल सबस्क्राईब करा.